संत श्री आसाराम बापू यांना तात्काळ सन्मानाने स्थायी मुक्तता देण्यात यावी अशी मागणी महिला उत्थान मंडळाच्या वतीने व संत आसारामजी सेवा समिती, अखिल भारतीय छावा संघटना, अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। समाजहितासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या 87 वर्षीय संतावर अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांच्या सेवा कार्याचा विचार करून न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की देश आणि जगाच्या उन्नतीमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। महिलांना त्यांच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीव करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने महिला उत्थान मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। देशभरात या संस्थेच्या विविध शाखांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य सातत्याने सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून बापूजींच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती संरक्षण, व्यसनमुक्ती, युवक युवतींना योग्य दिशा देणे, बालसंस्कार, विद्यार्थी शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, व्यसनमुक्ती अभियान, युवक धन सुरक्षा अभियान, माता पिता पूजन दिवस, तुळशी पूजन दिवस, गुरुकुलांचे संचालन, कैदी उत्थान कार्यक्रम, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य आदी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी महिला उत्थान मंडळाच्या अनुराधा मुंडे, संत आसारामजी सेना समितीचे अध्यक्ष जय रंगलानी, छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, अखिल विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव पाचरणे पाटील, छावा संघटनेचे युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सचिन दत्ताभाऊ वामन, दीपाली पडोळे, अनुराधा भराट, वर्षा किरुळकर, माधुरी वामन, सोनाली नवसुपे, शोभा शिंदोरकर, जया म्याना, शारदा घोडके, उषा ढोकणे, सीमा साळुंके, बाळासाहेब उदमले, प्रभाकर दुधार, राजकुमार कटारिया, विजयकुमार पडोळे, सतीश ठुबे, सतीश पडदुने, प्रताप निमसे, जीवन गायकवाड, स्वामी पडोळे, चांगदेव कराळे, भगवान गवळी, प्रभाकर दुधाट, नंदकुमार रोहकले, गोकुळ धाडगे, रामचंद्र पळसकर, शिंदेताई, मुंडेताई, शेंदुरकरताई आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। मी शिंदेताई, नगर आश्रम मधली एक सेवाधारी। मी 29 वर्षापासून बापूंची दीक्षा घेतलेली आहे आणि 29 वर्षापासून सतत बापूंच्या कार्यामध्ये सहभागी आहे। बापू कसे आहे, बापू काय आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। बापूजी एक साक्षात ब्रह्म आहेत, अखंड पृथ्वीवरती त्यांचं सत्ता आहे। बापूजींवर जे हे खोटे आरोप लागलेले आहेत त्यात काहीही तथ्य नाहीये। हे विनाकारण बापूजींना अडकवण्यात आलेले आहे। बापूजींचे हिंदूंबद्दलचं जे कार्य आहे ते 60 वर्षापासून चालू आहे आणि चालू राहणार आहे। बापूजी बालसंस्कार केंद्र, बापूजींचे 400-500 चालू आहेत। मातृपितृ पूजन दिवस मनवला जातो व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी बापूंच्या शाखेमध्ये। आणि आता जे काही सगळं कार्य आहे ते बापूजी नसतानाही त्यांचे जे साधक आहेत ते चालवत आहेत। कोणतेही कार्य बंद नाहीये। कोणतेही जे मेडिसिन्स वगैरे आयुर्वेदिक जे चालतात ते कोणतेही स्टॉल्स बंद नाहीयेत, सगळंही चालू आहे आणि असंच चालू राहणार आहे। बापूजी जसे विवेकानंद एकटेच झाले आणि होणार नाही, तसेच बापूजी एकटेच झाले परत होणे शक्य नाहीये। आणि आता जे अहमदाबाद आश्रमाच्या तिथे जे ग्राउंड होण्याचं चाललेलं आहे खेळाचं, त्याच्याऐवजी म्हणजे हे आमचं जे कार्य चालू आहे त्यात कोणतेही विघ्न येऊ नये असं सगळ्यांची इच्छा आहे। हरिओम। आमचे गुरु आणि विश्ववंदनीय संत श्री आसारामजी बापू, ज्यांनी गेल्या 50 ते 55 वर्षापासून हिंदू संस्कृतीचा आणि सनातन संस्कृतीचा विकास आणि सर्व जगभरात प्रचार प्रसार करण्याचं काम केलं, परंतु अशा संतांना एका झुट्या केसमध्ये त्यांना सध्या जेलमध्ये टाकलेलं आहे। तर आमची सर्वांची अशी मागणी आहे, त्यांना 2 केस मध्ये अडकवलेलं आहे, एक राजस्थानमध्ये आणि दुसरी अहमदाबादमध्ये। तर आमच्या सर्वांची अशी मागणी आहे, लवकरात लवकर त्या केसचा निकाल लागला पाहिजे आणि बापूजींना निर्दोष रिहा केलं पाहिजे। तसंच बापूजींची जे मुख्यालय आहे अहमदाबादमध्ये त्या जमिनीवर सरकार कब्जा करू इच्छित आहे, परंतु ती संतांची पावनभूमी जिथे 50 वर्षापासून अविरत दैवी कार्य केलं जातं आणि हिंदू संस्कृतीच्या प्रमाणे त्रिकाल संध्या, महिला उत्थान, बालसंस्कार असे वेगवेगळे कार्य तिथून संचालित केले जातात। जगभरात आणि भारतात बापूजींचे 450 आश्रम आहेत। तर एवढं मोठं दैवी कार्य ज्या सेंटरहून होतं त्या सेंटरची सरकारने रक्षा केली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे।
मी राहुल मापारी, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अहिल्यानगर. आम्ही 18/2/2026 पासून बेमुदत संपावर गेलेलो होतो. संपामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या मोजणी कामी साहित्य उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे लॅपटॉप उपलब्ध करून देणे, सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, तांत्रिक वेतन श्रेणी देणे, प्रवास भत्ता बिलामध्ये वाढ करणे इत्यादी मागण्यांसाठी आम्ही संपात गेलेलो होतो. महसूल मंत्र्यांबरोबर ज्यावेळेस बैठक झाली, बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी प्रत्येक मोजणी कर्मचाऱ्यास मोजणी साहित्य उपलब्ध करून देण्याची आश्वासित केलेले आहे. त्याचप्रमाणे महसूल मंत्र्यांनी प्रवास भत्ता बिल, सुधारित आकृतीबंध व सुधारित वेतन श्रेणी देण्याचे मंजूर केलेले आहे. त्यामुळे आम्ही आज रोजी संप स्थगित करत आहोत. जर भविष्यात संपाच्या मागण्या पूर्ण शासनाकडून झाल्या नाही तर यापुढे यापेक्षाही लाक्षणिक स्वरूपाचा संप करण्याचे आयोजित केलेले आहे. मी वारकरी परिषद महाराष्ट्राचा अध्यक्ष साहेबराव पाचारणे पाटील. बापूवर जे कांगडं करून त्यांना कुठल्या तरी संदर्भात अटकायचा प्रयत्न केला त्याबद्दल आमचा संघटनेच्या वतीने आमचा विरोधच आहे. दुसरी गोष्ट अशी की बापूंचं जे त्यांनी ते स्मारक बांधलेलं आहे तिथं जे लोकांना शिकवतात, संघर्ष करतात, तिथं आता सरकारने दुसरंच काहीतरी करायचं ठरलेलं आहे. तर आम्हाला वाटतं असं काही करू नये. बापूला होता होईल तेवढं लवकर सोडण्याचं काम करावं एवढंच मी सांगतो.